नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी जंगल भटकंती करत असता मला हे मामा भेटलेत आणि त्यांना हिरड्याविषयी काही वेगळी माहिती आहे ते मला सांगण्याचा प्रयत्न करतायत। मामा सांगा, हिरड्याचं झाड आपल्या समोर आहे, काय वापर करता हिरड्याचा? झाडाचा आम्ही घरगुती वापर बर काय की समजा तुमचं पित्त वाढलं, बर काय तुम्हाला संडासला होत नसलं, बर काय संडासला होत नसलं तर हिरडा खायचा? ते आली औषध। बर, नुसता हिरडा खाला तर होतं का? नुसता तुम्ही एक हिरडा चावायचं की 2 मिनिटात संडासला। ओके ओके ओके, अनुभव आहे तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे? अनुभव म्हणजे अगदी पित्त झालं की आम्ही असं वाटण घेणार आणि तावीत जातोय। ओके, ठीक आहे। म्हणजे पित्ताचा त्रास असला तर मामांचं म्हणणं आहे की हिरडा घ्यावा आणि मस्त चावून चावून खावा, पित्ताचा त्रास कमी होतो। घेऊन खायचं, ते बी आहे ती टाकून द्यायची, बी टाकून द्यायची। ओके, अजून काय वापर करता येतो याचा? काय आता त्याचा त्या पुरी चांबार वगैरे हे सगळं घ्यावं, हे माल तयार करायचे। हा, रंगवण्यासाठी। हा, हिरडा, त्याला चांबारी हिरडा असं पूर्वी म्हणायचे माणसं। ते सुरवारी हिरडा, चांबारी हिरडा, बाळ हिरडा, प्रत्येकाची ती नावं आहेत तशी। बाळ हिरडा ते एकदम बारीक फळ असल्याचं बाळ हिरडा ते अजून सुद्धा काढून हे विक्री करतायत, विक्री करतात लोक। बर बर, तुम्ही या भागातलं काय काढता का? कसं ते काढतात लोक काढतात? नाही पण लोक काढतात, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे मामा। अजून म्हणजे हिरडा ठीक आहे मित्रांनो, हिरडा हा त्रिफळातला घटक आहे, तो विरेचक आहे। पण त्यांना विरेचक म्हणजे काय माहित नाही, पण त्यांना माहित आहे की हिरडा काम करतो की टॉयलेटला येण्याकरता, म्हणून हे स्वतंत्र सुद्धा एक विरेचक आहे, हे यातून सिद्ध होते। आजपर्यंत ग्रंथामध्ये दिलेली माहिती आणि संशोधन हे कशा पद्धतीने येत राहतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे। त्यांना माहित नाही विरेचक, लॅक्झेटिव्ह, पण निश्चितपणे माहिती आहे की हिरडा काम करतो। त्याचं सायन्स माहित नाही आहे, त्याचा ग्रंथ माहित नाही आहे, पण त्यांना परंपरेने चालत आलेलं माहिती आहे की हिरडा खाल्ला की आपल्याला साफ होते। बस, तुमचं नाव मामा नाव सांगा? विठोबा सकाराम मांढरे। विठोबा सकाराम मांढरे मामाने आपल्याला बघा, ग्रंथात पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी संशोधन कशा पद्धतीने केलं असेल असेच अनुभव एकत्र करून त्याच्यावरती सायंटिस्ट जसं मॉडर्न सायंटिस्ट काम करतात त्याच पद्धतीने हे काम करत राहतात। आणि असंच हे सायन्स पुढे गेलं पाहिजे, त्या लोकांच्याकडे असलेलं छोटं मोठं ज्ञान सगळं प्रवाहात आलं पाहिजे, हा माझा यामागचा उद्देश आहे। भाकरीची भाजी म्हणजे अशा भाज्या जे पूर्वी लोक आम्ही खायत होतो ना, त्यामुळं आमचं शरीर अजून सुद्धा निरोगी आहे। अगदी बरोबर, तेच तर आम्हाला पाहिजे आहे की माणसं निरोगी का राहतायत। कमरेला पाळी लावून आज सुद्धा झाडावर चढणारे माणसं आहेत आपली। आणि आता ह्या भाज्या आम्ही बाजारच्या खातोय, काय उपयोग त्याचा? औषध मारलेल्या, त्या औषध मारलेल्या काय करायच्या? मान टाकलेली पोकळा, मान टाकलेली मेथी, सकाळी आणली की संध्याकाळी कुस्ती। मग खाणारा माणूस बी तसाच होणार। बसा गाडीवर, बसा गाडीवर, गाडीवर कुठे चला की बसा, तोपर्यंत तिथपर्यंत जाऊया। बसा गाडी, बसा। नैसर्गिक गेट होय, ढोरं बिरं काळात येऊ नयेत म्हणून भारी गेट आहे। आज पाऊस नाही, रोज ढीगभर पाऊस असतो, आज नेमका पावसानं दडी मारली आहे। काय काय चालू दिलं नसतं, पाऊस चालू झाल्यापासून सारखा लागतो, पाऊस बंद कुठं आहे? ओके, असं कुठून न्यायचं आहेत ना आता, त्याला आम्ही मोरशेंडा म्हणतो, मोरशेंडा। आम्ही त्याला हे म्हणतो भोमा, बाळ टकण्या का एक्झॅक्ट स्पेसिस आहे। मित्रांनो, आपण ज्याला मोरशेंडा म्हणतो तीच हे मामाने दाखवलेली आहे, काय म्हणतात त्याला? पोंडा, पोंड्याची भाजी, पोंड्याची भाजी। ते पान बघू शकता, मस्त। आज एक नवीन नाव कळालं, या भाजीला पोंडा म्हणतात, बिडेन्सची स्पेसिस आहे।
केण्याची भाजी आहे बघ. ही भाजी आहे केण्याची. ही भाजी लई भारी लागते. खाली का नाही का? हा, ही तुम्हाला माहित नाही. ही भाजी खाऊन बघा, एक नंबर भाजी लागते, कुरकुरीत भाजी लागते. केना एकच रोप उगवलं एवढ्या शेतात, भांगडून काढले सगळं. आम्ही काढून टाकले. हा, काढून टाकतात. तुम्हाला माहित नाही ना तुम्हाला, त्यामुळे तुम्ही काढून टाकलं. मचान मस्त बांधलंय की आहे का मजबूत. मचान म्हटलं भारी आहे. मजबूत उन्हाळभर तिथं असतोय. ते तुमची जागा झोपायची उन्हाळभर. हा, हे कशाचे काटे आहेत? त्या करकणच्या आहेत वाटतं. हा, नाही चिवेच आहे. कसल्या? शिवा शिवा नुसता आहे सगळा. शिवा आहे दुसरे झाड आहे. तिरावडं मोडलं की मोडले म्हणूनच बाहेर टाकले. ही नाल भाजीच आहे बघा. हे बघा, हे बघा, ही नालाची भाजी आहे मित्रांनो. बघा, भाजीला तोटा नाही आज इकडे. ही आहे नाल भाजी, अत्यंत गुणकारी बुळबुळीत लागणारी भाजी आहे. याला पिवळी फुलं लागतात काही दिवसानंतर. याला स्मिती असं बोटॅनिकल नाव आहे. सुंदर पिवळी फुलं लागतात आणि ही भाजी आता फुलं येण्यापूर्वीच खायला लागते. मजा येते. माझे वडील सांगतात की भाजी आम्ही लहानपणी खूप खाल्ली आहे. मी पण खातोय, पण वडिलांनी भरपूर खाल्लेली आहे. आणखीन एक महत्त्वाची प्लांट सापडले मित्रांनो. हे बघा इकडे समोरच आहे. बघा किती सापडतात. याचं स्पेशलच करायला पाहिजे. हा पांढरा अक्कलकारा आहे. काय ते? अक्कलकारा पांढरा. दाढ दुखायला लागली, त्याचं मुळकाड घ्यायचं, चावून ठेवायचं, दाढ दुखायची बंद. वा, एक नंबरी जगात भारी औषध आहे की. आणि तिथे हे जखमेवरती टिपाणीचं काय म्हणलं? टिपाणीचं पानं आहेत की नाही, टिपाणीची ती पानाची पावडर करून ठेवायची वाळवून. जखम झाली काय झालं त्याच्या पावडर टाकली की जखम आवडून येते. काय असतं भाजलं असं कापू देत आणि काय कशाने बी जखम होऊ देत. शेताभातात काम करताना त्याला पण चालते. चांगलं औषध आहे. मी एका भात शेतीच्या कुंपणा शेजारी आहे आणि सहज तिकडून फिरत फिरत मी आलो. अक्षरशः 50 ते 60 प्रकारच्या वनस्पती एकाच कुंपणावरती आहेत. मला दाखवण्याचा मोह आवरत नाही. इकडे बघू शकता. सुरुवात करतो, उपयोग नाही सांगणार आहे, फक्त झाडांची नावं घेत राहतो. इकडे बघितलं, हा आहे फांगळा, ज्याला आपण मूतखड्याचं औषध म्हणतो, तो फांगळा इथे आहे. त्याच्यानंतर तिथेच अगदी वर बघितलं तर हे स्टिफानिया हर्नॅन्डिफोलिया किंवा ज्याला पाठा म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी पाठाचे मतभेद आहेत. ज्याला पाठा म्हटलं जातं ती वनस्पती उगवून आलेली आहे. तिथून जरा असं पुढं आलं, इकडे बघा, हा आहे करकणी. त्याला लिया सॅम्बुसिना असं म्हणतात. करकणी दिंड्याचा भाऊ, दिंडा धाकटा भाऊ आणि करकणी मोठा भाऊ. इथून जर असं पुढं आलं, इकडे ॲडियंटम आहे. हंसपादी, ज्याला आपण हंसपादी म्हणतो, ती हंसपादी आहे. इकडे आहे कोंड्याची भाजी किंवा ज्याला मोरशेंड्याची भाजी म्हणतात, ती भाजी आहे. इकडे थोडंसं पुढं आहे बघा, अत्यंत महत्त्वाची वनस्पती यातच आहे बघा, मंजिष्ठा रुबिया कॉर्डिफोलिया. त्वचारोगासाठी आणि रक्तविकारासाठी अत्यंत गुणकारी असणारी ही वनस्पती आहे मंजिष्ठा. ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी खूप देखणं दिसावं, त्या लोकांनी ही मंजिष्ठा आपल्या घरामध्ये जरूर ठेवली पाहिजे. इकडे बघा, एक इम्पेशनची स्पेसीज आहे. इथं फुलं लागलेली नाहीत, त्यामुळे काय सांगू शकत नाही की नेमकी कोणती स्पेसीज आहे. इम्पेशन्स, ज्याला गौरी म्हणतात. साधारणपणे गणपतीच्या दिवसामध्ये पूजण्याचा मान ज्याला येतो ज्या वनस्पतीला, ती ही गौर आहे, गौर. त्याच्या जोडीने इकडे खाली एक आहे ट्रम्फेटा रॉम्बायडिया, ज्याला तूपखडी किंवा झिंजिरिटा पण म्हणतात. ही वनस्पती आहे. खास करून पूर्वीच्या काळी तुपात कडवण्यासाठी हे झाड वापरलं जायचं. इकडे एक ॲरिसिमा आहे, हे बघू शकता. इकडे ज्याला साप कांदा म्हणतात, ते ॲरिसिमाची स्पेसीज इकडे आहे. अजून थोडंसं पुढं, इथं पुढं म्हणजे अगदी 4 पावलंच चाललोय, पण भरपूर ढीग इथे आहे. हे बघा, इकडे बघितलं, हे बघा, हे शेंडवेल आहे. ही शेंडवेलीची भाजी किंवा याला नंतर मोहर येतो, त्याला मोहराची भाजी, चाईची मोहर, चाईचा मोहर असं देखील त्याला म्हटलं जातं. इकडे पुढे, इकडे आत थोडंसं बघितलं तर हे आहे पणकुळ, पावेटा. पावेटाची स्पेसीज आहे, पणकुळ म्हटलं जातं याला. हे खास करून पूर्वी ग्रंथामध्ये उल्लेख आहेत त्याचे की मशाली करण्याकरता या झाडाचा फार वापर केला जायचा. कारण ते झाड अगदी धीम्या गतीनं पेटतं, म्हणून त्याच्या मशाली केल्या जायच्या. मामा मशाली करत होते पूर्वी. कधी तुम्ही तुमच्या पूर्वजांनी बघितलं असेल, माहित नाही मला. तेव्हा इकडे बघा, थोडंसं वरती येतो, इकडे आघाडा आहे. आता गणपती येतोयच काही दिवसानंतर, त्याच्या पूजेमध्ये ज्याचा मान आहे तो आघाडा इथे आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे आणखीन एक पाय पुढे टाकतो,
बघा इकडे. अरे हो हो, सॉरी मित्रांनो, माझ्याकडून झाड तुटलं. असो, हरकत नाही, सॉरी. तर हे जे आहे तिप्पानी म्हणतात याला 3 पानं आहेत, तिप्पानी. आणि हे खास जखमेसाठीचं औषध आहे. ॲलोफायलस कोबी असं याचं बोटॅनिकल नाव आहे. अत्यंत गुणकारी आहे. बघा, एवढ्याच वेळामध्ये एवढ्याच याच्यामध्ये किती वनस्पतींची विविधता आपल्याला आढळते. आणि मला हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की आपला पश्चिम घाट असा समृद्ध आहे, प्रचंड विविधता त्यामध्ये आहे, बायोडायव्हर्सिटी खूप आहे, आणि ती सर्वांनी जपणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. धन्यवाद.